प्रभाग क्रमांक 3 मध्ये जर बघितलं भाजपच्या अधिकृत उमेदवारांचा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे। सगळेजण बघितलं तर हाऊस टू हाऊस जात आहेत आणि प्रत्येक नागरिकांशी चर्चा करतायत। ह्या आलेल्या उमेदवारांचं आपण जर बघितलं तर जे नागरिक आहेत ते औक्षण करताना दिसत आहेत, फुलांचा वर्षाव होताना दिसतोय, रांगोळ्या देखील या ठिकाणी घातलेल्या दिसत आहेत। एवढं आनंदाच्या वातावरणामध्ये सगळेच जण नागरिक त्यांचं स्वागत करताना दिसत आहेत आणि जर बघितलं तर सगळ्या महिला भगिनी सुद्धा या वातावरणात अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आहेत। आता आपल्या सोबत आहेत श्रेयसताई खानवे, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय। आपण बघतोय की त्यांचं औक्षण होते, सर्वच उमेदवारांचं औक्षण करताना नागरिक दिसत आहेत आणि एवढ्या आनंदाच्या वातावरणात हा भाजपचा जो प्रचार आहे हा मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय। प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोठं आनंदाचं वातावरण दिसतंय, मोठे मोठे फ्लेक्स आहेत। ताई आपल्या सोबत आहेत, आपण जाणून घेतोय। ताई काय सांगाल, आपण सर्वजण फिरतायत, औक्षण वगैरे होतंय, एवढं आनंदाचं वातावरण आहे। हो, मी आता नागरिकांमध्ये फिरतीये तर ते मला म्हणतात की आम्हाला बरं वाटतंय, तुम्ही डॉक्टर आहात तर आपण याच दिशेने काम करणार आहोत। मी डॉक्टर आहे तर मी महिलांचं आरोग्य हे आरोग्य शिबिर किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करणं असं माझ्या डोक्यात आहे। तर किंवा आपल्या वयात येतात त्या मुली, त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी कोणी नसतं, तर एक मोठी ताई म्हणून मला त्यांना मार्गदर्शन करायला आवडेल। हे जे वातावरण बघितलं, आता आम्ही बघितलं की रांगोळ्या देखील घातल्यात, औक्षण करतायत, नक्की म्हणजे काय वाटतंय तुम्हाला आता एकंदरीतचा हे काय वाटतंय? खूपच छान प्रतिसाद आहे, एवढा प्रेम आणि एवढा आशीर्वाद बघून खूपच छान वाटतंय। खूप जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण आहे। प्रीतम दादा खानवे देखील सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा काय सांगाल, सर्व उमेदवार आहेत, सर्वच जण या प्रचारामध्ये सहभागी आहेत, सर्वांचं आनंदाने स्वागत करताना प्रत्येक नागरिक दिसत आहेत आणि जर बघितलं तर सगळ्यांचंच एक मत येत आहे की ज्यावेळेस नागरिकांमध्ये जेव्हा फिरतोय तर एज्युकेटेड पर्सन आहेत, सर्व म्हणजे एक वेगळं वातावरण आहे। काय वाटतंय तुम्हाला? खऱ्या अर्थाने हे जो वॉर्ड आहे वाघोलीतला आहे, रामभाऊंचा स्वतःचा वॉर्ड आहे ग्रामपंचायतचा, त्यांनी इतकं मस्तपैकी डेव्हलपमेंट केलेली आहे। तर आम्ही आता जागे जागे जातो, लोक फुलं टाकतात, आमच्यावर रांगोळी काढलेली आहे आणि इतकं जोरात आमचं स्वागत करतोय की आम्हाला अतिशय आनंद होतोय की इतकं चांगल्या लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। रामभाऊ दादा देखील आहेत इथे आणि ऐश्वर्याताई देखील आहेत। ऐश्वर्याताईंशी देखील आपण चर्चा करतोय। ताई काय सांगाल, एवढं आनंदाचं वातावरण आहे, तुमच्याशी सर्व नागरिक बघतोय तर आशीर्वाद देताना दिसत आहेत, कुठे तुमच्या अंगावरती फुलं किंवा सर्वत्र रांगोळी वगैरे, कसं वाटतंय नक्की एकंदरीत आणि काय वातावरण आहे? आज आम्ही वाघोली इथे साई सत्तम वृंदावन सोसायटी ह्या भागांच्यात आहोत आणि इथे खरं तर आम्ही आमच्यापैकी बरेच जण इथे पहिल्यांदा आलेले आहेत किंवा नव्याने नाती जोडलेली आहेत, पण ही सगळी इथली जी शिदोरी आहे ती रामभाऊंची आहे। रामभाऊंनी वर्षानुवर्ष जपलेली ही लोक आहेत आणि राम जसा येतो तेव्हा कसा आनंद असतो तसा या लोकांच्यात आनंद आहे। सगळीकडे तुम्ही पाहू शकता रांगोळी, फटाके, फुलांचा वर्षाव, लोकांना त्यांचा नेता इथे आला ह्याचा खूप खूप आनंद आहे आणि रामभाऊंच्याच नेतृत्वाखाली आम्ही इथे आज आलो आहोत। रामभाऊ दादा काय सांगाल, नागरिकांमधून एवढं प्रेम मिळतंय, तुम्ही चारही उमेदवारांचं एवढं आनंदात स्वागत होताना दिसतंय। खरं पाहायला गेलं तर साई सत्यम पार्क, कावडे वस्ती, खानवेनगर हा परिसर माझ्या घरचा परिसर आहे। मी राजकारणाची सुरुवातच या वस्तीतून केलेली आहे आणि 1998 सालापासून ही जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। मला कुठल्याही परिस्थितीमध्ये ती जनता माझ्या पाठीशी इतकी खंबीर उभी असते, या ठिकाणी विरोधकांना एक सुद्धा मत मिळणार नाही अशी परिस्थिती आहे। कारण ही जनता वर्षानुवर्ष आम्ही आता हे आमचे तिन्ही उमेदवार नवीन आहे, अनिल तरी आहे, तर अनिलची ओळखी आहे, परंतु एक नवीन जरी असले तरी या भागामध्ये मला कधी फॉर्म भरल्यानंतर मी शेवटच्या 2 दिवसात येतो, फक्त एक मीटिंग घेतो, मला कधी फिरावं लागत नाही। पण ऐश्वर्याताई असन, सहिताई यांची ओळख ही प्रत्येक नागरिकांशी व्हावं, कारण शेवटी आम्ही त्यांच्याकडे मतं मागतोय आणि आमची जबाबदारी आहे की त्यांच्यापर्यंत दारात जाऊन त्यांच्या पाया पडणं किंवा त्यांना सांगणं की आम्ही आशीर्वाद घेणं ही आमची जबाबदारी आहे। म्हणून आम्ही सर्वप्रथम आज एवढ्या जल्लोषात स्वागत केलं की रांगोळ्या, विजयी भवची रांगोळी आणि जे हा एक माहोल आहे की या ठिकाणचे आता उद्यापासून या ठिकाणच्या महिला कमीत कमी 300-400 महिला या प्रत्येक प्रभाग क्रमांक 3 मध्ये फिरताना दिसतात, कारण त्यांच्या एवढा जीव माझ्यावर आहे की माझ्या राजकारणाची सुरुवात इथून झालेली आहे, त्यामुळे ती मी कधीही विसरत नाही। ही अशी परिस्थिती आहे इथं। मी 4 महिन्यांनी आज साई सत्यमध्ये आलो आहे, कावडे वस्तीत सुद्धा 6 महिन्यांनी आलो गेलो असं, परंतु इथली जनता मी कधी जरी गेलो तरी ती मला कधी विसरत नाही। परंतु या ठिकाणी तुम्हाला वातावरण कळलं, या ठिकाणी आमचे एकमेकाचं कुठलंही भांडण जरी झालं
तरी ते त्यांच्यात मिटवलं जातं, चौकीला सुद्धा भांडणं जात नाही, असा हा परिसर आहे. दादा काय वाटतंय तुम्हाला, तुम्ही सर्व उमेदवार आहात, एवढं प्रेम मिळतंय, नक्की कशा पद्धतीच्या समस्या आपण सोडवणार आहात किंवा हे प्रेम जे आहे ते कशा पद्धतीने भरून काढणार आहात? प्रेम कशा पद्धतीने भरून काढणार हे शब्दात सांगता येणार नाही, मात्र ते आम्ही चारही उमेदवार आमच्या कामातून आणि लोकांच्या विश्वासाला जपून नक्कीच भरून काढू. या ठिकाणी ताईंनी सांगितलं की जे काही प्रेम मिळतंय हे भाऊंच्या अयोध्याचे, रामपर्वाची ही खरी अयोध्या आहे. लोकांनी जे रांगोळी काढल्या, जी फुलं टाकतात, जे पार औक्षण करण्यासाठी ओढाताण चाललेली आहे, वयस्कर लोक, वृद्ध लोक आमच्या तोंडांवरून, भाऊंच्या तोंडावरून हात फिरवतात, ह्याच्यात पुढच्या उमेदवाराला भाऊने सांगितल्याप्रमाणे खरोखर एकही मत इथं मिळणार नाही, 100%. नक्कीच आपण बघतो की प्रभाग क्रमांक 3 मध्ये हे एक आगळं वेगळं वातावरण, या वातावरणामध्ये सगळेजण हे नागरिक इतके आनंदाच्या भरात आहेत आणि आनंदामध्ये बघितलं तर या रांगोळ्यांच्या पायघड्या दिसत आहेत, कुठे औक्षण होताना दिसतंय आणि उमेदवार देखील जे आहेत, म्हणजे नागरिकांमध्ये ज्या काही चर्चा होत आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्यांना नक्कीच काहीतरी म्हणजे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रत्येक वेळी आपल्याला या उमेदवारांनी सांगितलेलं दिसतंय. सीएम न्यूज इंडिया, प्राजक्त बिबे, निलेश बिबे, पुणे.